जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटाईस कशी होते ते पाहिलं होतं आणि त्यापासून सिंपल क्युबिक स्ट्रक्चर कसं बनतं किंवा एफसीसी किंवा त्याला आपण क्युबिक क्लोज पॅकिंग सीसीपी स्ट्रक्चर कसं बनतं हे पाहिलं होतं. त्यानंतर एचसीपी स्ट्रक्चर सुद्धा कसं बनतं हे आपण पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग एफिशियन्सी कव्हर करणार आहोत. म्हणजे यात आपण पाहणार आहोत की एखादं जर क्रिस्टल स्ट्रक्चर बनलेलं आहे, जनरली आपण फोकस करणार आहोत सिंपल क्युबिक, फेस सेंटर क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक आणि एक्स्ट्रा म्हणून आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचं पण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पार्टिकल्सने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे, किती स्पेस ऑक्युपाय केलेलं आहे आणि किती स्पेस एम्प्टी आहे. पहा, जो एम्प्टी स्पेस होता त्याला आपण काय म्हणायचो, व्हॉइड म्हणायचो ना. व्हॉइड बनायचे, टेट्राहेड्रल व्हॉइड, ऑक्टाहेड्रल व्हॉइड. तर ऑक्युपाय केलेला स्पेस किती आहे आणि एम्प्टी स्पेस, फ्री स्पेस किंवा व्हॉइड स्पेस किती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय आहे? इट गिव्स the measure of how tightly particles are packed together. हे आपल्याला पॅकिंग एफिशियन्सीने कळणार की पार्टिकल्स किती टाइटली पॅक्ड आहेत, ते आपल्याला पॅकिंग एफिशियन्सीने कळेल. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की कोणत्या केसमध्ये सिंपल क्युबिक, एफसीसी, बीसीसी किंवा एचसीपी की कोणत्या केसमध्ये पॅकिंग एफिशियन्सी चांगली आहे, कॉम्पॅक्टनेस जास्त आहे. आपण ऑलरेडी हे पाहिलं होतं की ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल त्याचा कॉम्पॅक्टनेस जास्त असेल किंवा त्याची पॅकिंग एफिशियन्सी जास्त असेल. आता ऑब्वियस आहे की आपले क्रिस्टल स्ट्रक्चर हे 3 डायमेन्शनल आहे. आपण काय करूयात ना, पहिल्यांदा 2 डायमेन्शनल सिस्टम जे असू शकतात त्यांची पॅकिंग एफिशियन्सी पाहूयात. सो पहिल्यांदा आपण काय करूयात, वी विल स्टडी अबाउट packing efficiency for 2-dimensional systems. आता 2-dimensional systems ऍक्च्युअली नसतात, आपण शिकतो आहोत कारण आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्रिस्टल कधी 2-डायमेन्शनल नसेल ना, तो नेहमी 3-डायमेन्शनल असणार. तर पॅकिंग एफिशियन्सीचा पहा, 2-डायमेन्शनल साठी पॅकिंग एफिशियन्सी नेहमी पर्सेंटेज मध्ये असणार आहे. सो पॅकिंग एफिशियन्सी फॉर 2-डायमेन्शनल सिस्टम, त्याचा फॉर्म्युला आपल्याला येईल एरिया ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. 2-डायमेन्शनल आहे म्हणून मी एरिया बोलतोय. इन अ युनिट सेल, एका युनिट सेल मध्ये जेवढे पार्टिकल असतील त्यांनी किती एरिया ऑक्युपाय केलाय आउट ऑफ टोटल एरिया ऑफ युनिट सेल. इंटू 100 पर्सेंटेज मध्ये येणार आहे ना पॅकिंग एफिशियन्सी, म्हणून इंटू 100 करूया. आता जर आपल्याकडे 2-डायमेन्शनल क्रिस्टल सिस्टम विषयी आपण बोलतोय, म्हणजे जो 2-डायमेन्शनल युनिट सेल असतो ना, त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्क्वेअरची गरज लागेल. आता इथे क्यूब नाही बोलला, 3 डायमेन्शन असतं तर क्यूब म्हटलं असतं मी, 2 डायमेन्शनल म्हणून स्क्वेअर. मग एरिया ऑफ स्क्वेअर काय येतो आपल्याला लागेल ना, युनिट सेल आपला स्क्वेअर शेप्ड आहे, मग त्याचा एरिया लागेल आपल्याला. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो? साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर येईल. तसेच आपल्याकडे आपण जर हेक्सागोनल 2D सिस्टम पाहिली, हेक्सागोनल 2 डायमेन्शन मध्ये पाहिला, तर त्याचा एरिया काय असतो पहा. म्हणजे हे फॉर्म्युलेज आपल्याला माहित पाहिजे, तेव्हा आपण पॅकिंग एफिशियन्सीला कॅल्क्युलेट करू शकतो. सो एरिया ऑफ हेक्सागोन जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे 3√3 डिवाइड बाय 2 इंटू ए स्क्वेअर. आणि तसेच इथे जे आपले पार्टिकल असणार आहे ना, पार्ट 2 डायमेन्शनल आहे, म्हणजे 2 डायमेन्शनल साठी आपले जे पार्टिकल्स असतील ते पार्टिकल स्फेरिकल नसतील, स्पियर नसेल, तो सर्कल असेल. पार्टिकल्स आर सर्कल, मग आपल्याला सर्कलचाही एरिया लागेल. सर्कलचा एरिया सर्वांना माहिती आहे, एरिया ऑफ सर्कल किती असतो? पाय आर स्क्वेअर असतो. या 3 फॉर्म्युल्याची आपल्याला याच्यामध्ये गरज लागणार आहे. बेसिकली आपण काय म्हणतोय, जर एखादा युनिट सेल आहे तर त्याच्यामध्ये पार्टिकलने किती एरिया ऑक्युपाय केला, 2 डायमेन्शन मध्ये स्पेस ऑक्युपाय केला म्हणजे एरिया किती ऑक्युपाय केला, एका युनिट सेल विषयी बोलतोय आपण. आणि डिवाइड करायचं आपल्याला त्याला कशाने? टोटल एरिया ऑफ युनिट सेल. हा, टोटल एरिया ऑफ युनिट सेल. स्क्वेअर असेल तर टोटल एरिया काय येणार? एचा स्क्वेअर. जर हेक्सागोनल असेल तर त्याचा टोटल एरिया ऑफ युनिट सेल काय येणार? ही व्हॅल्यू येणार. ठीक आहे, आपण काय करूयात, सगळ्यात पहिली सिस्टम घेऊयात. फर्स्ट सिस्टम आपण स्टडी करूयात, दॅट इज सिंपल स्क्वेअर युनिट सेल. पहा, बुकमध्ये आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये 2 डायमेन्शनल सिस्टमसाठी काहीच दिलेलं नाहीये.
हे आपण एक्स्ट्रा करतोय असा विचार करून की बाबा सीईटी मध्ये असं विचारलं जाऊ शकतं. आणि ऑब्व्हियसली जे मुलं सीईटी सोबतच जेईची सुद्धा तयारी करतात त्यांनाही याच्या कामाला येणार आहे. जेई ॲडव्हान्समध्ये याच्यावरती एकदा क्वेश्चन आलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये, PYQs आहे आणि फार सोपं आहे. आणि 2 डायमेन्शनल समजल्यानंतर ना 3 डायमेन्शन समजायला जे ॲक्च्युअल आपल्याला पाहिजेत ते अतिशय सोपं जातं. आता पहा पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय. हा सिम्पल स्क्वेअर युनिट सेल आपण घेतोय. आता सिम्पल स्क्वेअर युनिट सेल कसा असेल पहा. हा समजा एक स्क्वेअर आहे आपला, हा एक युनिट सेल आहे. आता याच्यामध्ये काय होईल ना, पार्टिकल असतील ना, तर पार्टिकल कसे असतील, सिम्पल आहे. सिम्पल याचा अर्थ पार्टिकल फक्त कुठं प्रेझेंट असतील, कॉर्नरला प्रेझेंट असतील ना. तर समजा हे पार्टिकल आपले जे आहेत ते कॉर्नरला प्रेझेंट आहेत अशा पद्धतीने. प्रत्येक कॉर्नरला किती कॉर्नर आहेत, आता स्क्वेअर आहे म्हणजे याच्यामध्ये किती कॉर्नर आहेत, 4 कॉर्नर आहेत ना. तर असे 4 कॉर्नरला आपल्याकडे 4 पार्टिकल आहेत. हे झाले 4 कॉर्नरचे 4 पार्टिकल. आता हे जे सर्क्युलर पार्टिकल आहेत, लेट से त्यांची रेडियस याच्या सेंटर पासून, सर्कलच्या सेंटर पासून इथपर्यंत गेलो की मला याची रेडियस मिळेल r. तसंच या सर्कलसाठी, या पार्टिकलसाठी मी पाहिलं तर त्याची रेडियस ही असेल r. आणि पहा सिम्पल स्क्वेअर युनिट सेलमध्ये पार्टिकल्स एकमेकांना टच करतायत ना, टच करतात पार्टिकल एकमेकांना. त्यामुळे तुम्ही कुठेही पहा, याचाच अर्थ ही जी साईड असणार आहे, ही जी स्क्वेअरची साईड असणार आहे, ही साईड जिला आपण काय म्हणतोय, ए म्हणतोय ना, ही जी स्क्वेअरची साईड आहे ए, ही असणार आहे 2r. पहा ना, 2 रेडियस त्याच्यामध्ये आल्या, डायग्राम वरूनच कळून येते आपल्याला. आता पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे की एरिया ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स. आता सगळ्यात पहिलं म्हणजे इथे किती पार्टिकल्स आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. आता एका पार्टिकल, एक पार्टिकल आपला काय आहे, पाय r स्क्वेअर आहे. एका पार्टिकलचा एरिया पाय r स्क्वेअर आहे. असे किती पार्टिकल्स आहेत ते आपल्याला बघावं लागेल ना. म्हणजे फॉर्म्युला काय होईल, नंबर ऑफ पार्टिकल्स मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ अ पार्टिकल. आपल्याला माहिती आहे एरिया किती आहे, पार्टिकल सर्क्युलर आहे म्हणजे पाय r स्क्वेअर आहे, डिवाइड बाय एरिया ऑफ युनिट सेल. आता इथे युनिट सेल स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे त्याचा एरिया काय येतो, ए स्क्वेअर येतो ना. तर सगळ्यात पहिलं आपल्याला माहित पाहिजे याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत. पहा, एज लेंथ आणि रेडियस मधलं रिलेशन तर आपण इथे काढलं, सोपं होतं अगदी. ए इज इक्वल टू 2r. एज लेंथ आणि रेडियस मधलं रिलेशन आपल्याला इथे मिळाले. लक्षात ठेवा, याच्यावरती वेगळे सीईटी मध्ये क्वेश्चन्स येतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता नंबर ऑफ पार्टिकल्स इथे किती येत आहेत ते पहिलं कॅल्क्युलेट करूयात. नंबर ऑफ पार्टिकल्स 2 डायमेन्शनल सिस्टमसाठी. आता नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट कुठे आहेत, फक्त कॉर्नरवरती प्रेझेंट आहेत. आता किती कॉर्नर आहेत, असे 4 कॉर्नर आहेत. आता 4 कॉर्नर प्रेझेंट आहेत, पण काय त्या एका तो एक पार्टिकल पूर्णपणे त्या युनिट सेलमध्ये की ऍडजसंट युनिट सेल बरोबर तो शेअर झालेला असेल, तर ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर झालेला असणार आहे. समजा तुम्ही, आपण हा पार्टिकल कन्सिडर केला, हा वाला, हा याच्यामध्ये एवढाच पार्ट याचा शेअर्ड आहे, बरोबर. म्हणजे किती पार्ट शेअर्ड आहे इथे, 1/4 पार्ट त्याचा शेअर आहे. बाकीचा जो त्याचा पार्ट आहे ना, 4 युनिट सेल बरोबर शेअर्ड असणार आहे. म्हणजे पहा, एक युनिट सेल इथे असेल, एक युनिट सेल असा असेल वरती बाजूला, हा एक युनिट सेल असेल, असा आणखीन एक युनिट सेल इकडे असेल, आणि हा एक युनिट सेल असेल. म्हणजे युनिट सेल नंबर 1, युनिट सेल नंबर 2, युनिट सेल नंबर 3, युनिट सेल नंबर 4, बरोबर. म्हणजे एक कॉर्नर पार्टिकल जो आहे तो 4 युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. याचाच अर्थ कॉन्ट्रीब्युशन त्याचं 1/4 असणार आहे. मग टोटल पार्टिकल या सिंपल स्क्वेअर युनिट सेलमध्ये किती झालेत, 1. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स, झेडची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला सिंपल स्क्वेअर युनिट सेलसाठी किती मिळाली आहे, 1 मिळाली. या व्हॅल्यूज आपण काय करूयात, फॉर्म्युलामध्ये प्लेस करूया. सो पॅकिंग एफिशियन्सी इक्वल्स टू नंबर ऑफ पार्टिकल्स किती आले, 1. एका पार्टिकलचा एरिया किती आहे, सर्क्युलर आहे म्हणजे पाय r स्क्वेअर, डिवाइड बाय एरिया ऑफ युनिट सेल किती आहे, म्हणजे स्क्वेअर आहे ना हा युनिट सेल, तर टोटल एरिया ए स्क्वेअर येणार इंटू 100. आता आपण हे पाहिलं की ए जो आहे, एज लेंथ जी आहे, इट इज इक्वल टू 2r. देअरफॉर ए च्या जागी आपण 2 ला प्लेस करूया, पाय r स्क्वेअर डिवाइड बाय ए च्या जागी येणार 2r त्याचा स्क्वेअर इंटू 100. आता पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू काय येऊन जाईल पाय इथे, 1 इंटू पाय r स्क्वेअर आहे म्हणजे इथे पाय r स्क्वेअरच राहील, डिवाइड बाय 2r चा स्क्वेअर म्हणजे हे होऊन जाईल 4r चा स्क्वेअर इंटू 100. आता r स्क्वेअर कॅन्सल होतील, कट झाले.
राहिलं काय आपल्याकडे π/4 × 100. आपल्याकडे जी व्हॅल्यू राहिली आहे पॅकिंग एफिशियन्सीची ती राहिलेली आहे π/4 × 100. ही झाली पॅकिंग एफिशियन्सी पाईच्या टर्म्समध्ये. पॅकिंग एफिशियन्सी पाईच्या टर्म्समध्ये किती आली पॅकिंग एफिशियन्सी पाईच्या टर्म्समध्ये? पहा r² कॅन्सल झाल्यानंतर π/4 राहिलेला आहे. या टर्म्समध्ये तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात सीईटी मध्ये, तर या टर्म्समध्ये सुद्धा लक्षात ठेवा की पॅकिंग एफिशियन्सी किती येते, π/4 येते. पॅकिंग एफिशियन्सी π/4 सिंपल क्युबिक युनिट सेल साठी. पण जर आपण व्हॅल्यू प्लेस केली आणि त्याला सॉल्व्ह केलं, 3.14 / 4 × 100 आहे, याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल पहा, इथे आहे 4 7 28 येऊन जाईल. 100 ने मल्टिप्लाय करून टाकूयात आपण त्याला, म्हणजे पहिलं काय येणार आहे 4 0 0 4 7 28 उरले 3 4 8 32 4 2 राहिले 4 5 20 × 100. सो पॅकिंग एफिशियन्सी आपली किती आली? 78.5% आली. 78.5% कशासाठी आलेली आहे? 2 डायमेन्शनल स्क्वेअर युनिट सेलसाठी आलेली. आता जर पॅकिंग एफिशियन्सी 78.5% आहे म्हणजे पार्टिकल्सने एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे. सो आपण काय म्हणू शकतो, व्हॉल्यूम नाही सॉरी एरिया, दिस इज द एरिया ऑक्युपाइड बाय, किंवा आपण याला काय म्हणू शकतो, दिस इज पॅकिंग एफिशियन्सी फॉर स्क्वेअर युनिट सेल. एवढा पर्सेंटेज, जेवढं टोटल व्हॉल्यूम होतं त्यापैकी एवढं पर्सेंट त्यांनी ऑक्युपाय केले. मग फ्री स्पेस किंवा एम्प्टी स्पेस किती असेल? फ्री स्पेस म्हणू शकतो आपण त्याला, किंवा एम्प्टी स्पेस म्हणू शकतो, किंवा तुम्हाला वर्डिंग्स देऊ शकतात वॉइड किती आहे, है ना. तर किती राहील? टोटल तर 100% आहे ना व्हॉल्यूम, त्या 100% पैकी 78.5% ऑक्युपाय झालं. मग राहिलं किती? 100 मधून 78.5 ला मायनस करा, किती राहिले? 21.5% येईल. तर बऱ्याचदा एक्झाम मध्ये हा फ्री स्पेस किती आहे तो विचारला जाऊ शकतो. ऑब्व्हियसली 3 डायमेन्शनल साठी विचारला जातो, पण इथे आपण जे काही सॉल्व्ह केलंय ते कशासाठी सॉल्व्ह केलंय आपण? वी हॅव सॉल्व्ड इट फॉर सिंपल स्क्वेअर युनिट सेल. जर 2 डायमेन्शन मध्ये विचारलं तर आपण एज लेंथ आणि रेडियसचं काय रिलेशन आहे ते पाहिलं. नंबर ऑफ पार्टिकल्स 2 डायमेन्शनल साठी किती येतील ते आपण पाहिलं, जर कॉर्नरला पार्टिकल असतील तर. आणि ऑब्व्हियसली इथे पॅकिंग एफिशियन्सी पाईच्या टर्म्समध्ये आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू 78.5% प्लस त्याचं वाईड व्हॉल्यूम किती आहे, वाईड व्हॉल्यूम नाही फ्री स्पेस किती येईल ते सुद्धा आपण पाहिलं. हे झालं सिंपल स्क्वेअर. आता जर समजा तुम्हाला विचारला क्वेश्चन बॉडी सेंटर्ड स्क्वेअर युनिट सेलसाठी, अगेन 2 डायमेन्शनलच आहे, हे विसरू नका. बॉडी स्क्वेअर 2 डायमेन्शनल किंवा बॉडी सेंटर्ड स्क्वेअर युनिट सेल असेल. पहिलं म्हणजे बॉडी सेंटर्ड स्क्वेअर युनिट सेल कसा दिसेल त्याला आपण ड्रॉ करूया. म्हणजे सेम पुन्हा स्क्वेअर येईल आपल्याकडे, स्क्वेअर असेल, ठीक आहे, स्क्वेअर दिसतोय हा. त्यामध्ये आपण काय करूया, बॉडी सेंटरमध्ये एक पार्टिकल असणार, म्हणजे असा बॉडीच्या सेंटरमध्ये एक पार्टिकल असेल, राईट. पहिलं या पार्टिकलला बाहेर ड्रॉ करूयात आणि मग आतमध्ये शिफ्ट करूयात. ओहो, हा तर एक्लिप्स बनला. समजा हा पार्टिकल आहे, याला मी बॉडी सेंटरमध्ये प्लेस करतो, इथे बॉडी सेंटरमध्ये प्लेस करतो. ऑब्व्हियसली बाकीचे उरलेले पार्टिकल्स कुठे असतील? कॉर्नरला असतील ना, तर असे हे कॉर्नरला पार्टिकल असतील. आता हे ऑब्व्हियस आहे की जेव्हा कॉर्नरवरती पार्टिकल आलेत, बॉडी सेंटरमध्ये एक पार्टिकल आहे. आधीच्या केसमध्ये काय झालं ना, कॉर्नरचे पार्टिकल एकमेकांना टच करत होते, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. डिफरन्स पहा, हे जे पार्टिकल होते ना एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. इथे पहा, इथे हे दोन्ही पार्टिकल जे आहेत एकमेकांना टच करतात, म्हणून रेडियस हीच एज, 2 × रेडियस हीच एज लेंथ झाली होती. आता बॉडीच्या सेंटरमध्ये एक पार्टिकल आला म्हणजे कॉर्नरवाले पार्टिकल एकमेकांपासून थोडे दूर गेलेत, बरोबर ना. जसा बॉडी सेंटरमध्ये हा पार्टिकल आला, कॉर्नरवाले पार्टिकल्स पहा आता एकमेकांना टच करत नाही, त्यांच्यामध्ये काय आलेलं आहे, एक डिस्टन्स आलेला आहे. आता आपण ही जी एज लेंथ आहे त्या एज लेंथ, आता ही रेडियस आहे, पण इथे पण मध्ये स्पेस आलाय ना, सो ए इज इक्वल टू 2r. इथे आपण नाही म्हणू शकत, या केसमध्ये असं होणार नाही, आणि हाच इथे फरक झालेला आहे. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता? नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ अ पार्टिकल. एरिया ऑफ पार्टिकल किती असतो? πr² डिवाइड बाय
डिवाइड बाय काय येणार, एरिया ऑफ युनिट सेल. इथे युनिट सेल स्क्वेअर आहे म्हणून ए स्क्वेअर इंटू 100. हा आपला पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड, पाय आर स्क्वेअर म्हणजे एका पार्टिकलचा एरिया, कारण आपला पार्टिकल सर्क्युलर आहे, सर्कल आहे, आणि डिवाइड बाय एरिया ऑफ युनिट सेल. टोटल एरिया ऑफ युनिट सेल इथं स्क्वेअर आहे म्हणून तो ए चा स्क्वेअर, साईडचा स्क्वेअर येईल इंटू 100 आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय लागेल, नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत, झेड किती आहे हे लागेल ना. सो नंबर ऑफ पार्टिकल्स आपण कॅल्क्युलेट करूयात. झेडची व्हॅल्यू, आता पार्टिकल कुठे कुठे प्रेझेंट आहे, पार्टिकल आहे कॉर्नरला प्रेझेंट, प्लस कुठे प्रेझेंट आहे बरं, बॉडी सेंटरला प्रेझेंट आहे. आता कॉर्नरचे पार्टिकल किती आहेत, 4 आहेत. कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 1/4 आहे, कारण एक कॉर्नरचा पार्टिकल 4 ऍडजसंट युनिट सेल बरोबर शेअर्ड आहे. प्लस बॉडी सेंटरमध्ये जो पार्टिकल आहे तो 1 आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण 1 आहे, कारण तो पार्टिकल पूर्णपणे त्या युनिट सेलच्या आतमध्ये कोणासोबतच शेअर्ड झालेला नाहीये. सो टोटल पार्टिकल इथे आपल्याला किती मिळतील, 1 + 1 म्हणजेच 2 मिळतील. सो झेडचं तर काम झालं, आपल्याला झेड मिळालं, ही व्हॅल्यू आपल्याकडे इथे आहे. आपल्याला ए आणि आर, एज लेंथ आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन इथे एस्टॅब्लिश करावं लागेल आणि हेच याच्यामधला इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता पहा, नेहमी जेव्हा तुम्ही ए आणि रेडियस, एज लेंथ आणि रेडियस यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करताय तेव्हा असे पार्टिकल सिलेक्ट करा जे एकमेकांना टच करताय. मग जर तुम्ही इथे पाहिलं कॉर्नरवाले पार्टिकल तर एकमेकांना टच करत नाहीये, पण हा कॉर्नरचा पार्टिकल, हा बॉडी सेंटरवाला पार्टिकल आणि हा कॉर्नरचा पार्टिकल हे तर एकमेकांना टच करतात ना, पहा, राईट. तर इथे मी अशी लाईन मारतो. आता ही जी लाईन आहे ना स्क्वेअर मध्ये, या लाईनला आपण बॉडी डायगोनल म्हणतो. जर समजा मी याला या व्हर्टायसेस जे आहेत, हा जो ट्रायंगल बनतोय इथे त्याला मी ABC जर म्हटलं ना, तर हा ऑब्विसली 90 डिग्रीचा अँगल आहे. तर हा जो ट्रायंगल आहे आपला, याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC ऑब्विसली अँगल C जो आहे तो आपल्याला 90 डिग्री दिसतो, करेक्ट, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. AB हा हायपोटेनियस आहे, मराठीमध्ये सांगायचं झालं तर कर्ण आहे. AC हा पाया आहे, BC हा बेस आहे. AC हा पाया आहे म्हणजे बेस आहे आणि BC उंची आहे म्हणजे हाईट आहे, बरोबर ना. कर्ण, उंची, पाया, पायथागोरसचं थेरम, पायथागोरसचं प्रमेय सगळ्यांना माहिती आहे काय असतं ते, राईट. पण आता रेडियस जर पाहिली ना आपण, पहिले रेडियस पाहूया काय काय येते. इथे याची रेडियस R आहे, एवढा पार्ट हा R येईल ना. इथे पहा, इथे डबल रेडियस आहे कारण हा डायमीटर आहे सर्कलचा, म्हणजे हे 2R येईल ना. डायमीटर इज इक्वल टू डबल ऑफ द रेडियस, आणि पुन्हा ही एक रेडियस आहे. म्हणजेच आता हेच मी इथे लिहितोय पहा, इथे येणारे R हे होणारे 2R. का झालं 2R, पूर्ण डायमीटर ना, पूर्ण पार्टिकल आतमध्ये, आणि हे R झालेलं आहे. आता AB ला ना, लक्षात ठेवा, AB जो आहे ना त्याला आपण काय म्हणतो, AB ला आपण म्हणतो फेस डायगोनल. लक्षात ठेवा हा शब्द, काय म्हणतो त्याला आपण, फेस डायगोनल. आता इथे आपण AB ला शोधूयात काय, कारण त्याच्यावरूनच आपल्याला कळेल. आता ऑब्विसली AC ची जी व्हॅल्यू आहे ना, AC ची व्हॅल्यू काय असेल, A, कारण ती साईड आहे ना, एज लेंथ आहे. हा पण काय असेल, A असेल. पहा ना, हा स्क्वेअरची एज लेंथ आहे म्हणून त्याला आपण A म्हणतोय, ही पण स्क्वेअरची एज लेंथ आहे त्याला आपण A म्हणतोय. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची काय, ऑब्विसली अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम ट्रायंगल ABC मध्ये आपण काय म्हणू शकतो, वी कॅन से दॅट AB स्क्वेअर, हायपोटेनियस स्क्वेअर, इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. आपल्याला AB ला शोधायचंय, हे लक्षात ठेवा, कारण AB काय, फेस डायगोनल आहे. जेव्हा मी 3 डायमेन्शनल सिस्टमसाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करून दाखवेल तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे फेस डायगोनल काय आहे, म्हणून इथे समजून घ्या फेस डायगोनल काय असतो. आता व्हॅल्यूज प्लेस करूया. AC ची व्हॅल्यू काय, साईड आहे ना, A चा स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू काय, साईड आहे पुन्हा, A चा स्क्वेअर. देअरफॉर आपल्याला AB स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, 2A स्क्वेअर. आता इकडचा हा जो स्क्वेअर आहे इक्वेशनच्या त्या साईडला जर घेऊन गेलो आपण तर तो स्क्वेअर रूट करेल, आणि स्क्वेअर रूट केली तर आपल्याला AB ची व्हॅल्यू काय मिळेल, √2 इंटू A. √2 इंटू A म्हणजे आपला जो फेस डायगोनल आहे, फेस डायगोनलची व्हॅल्यू असते √2 आहे. म्हणजे सरळ सरळ इथे हा जो पूर्ण फेस डायगोनल आहे AB हे जे आहे ना, हे AB पूर्ण AB, त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला किती मिळाली, √2A मिळालेली आहे. त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला मिळाली √2A. आता याच्यात आपण काय म्हणू शकतो, √2A मिळाली याचा अर्थ काय, नेक्स्ट पेज वरती जाऊया. √2A मिळाली
इट मीन्स दॅट 4R, पहा ना, ए बी 4R आहे ना, हा एक R प्लस 2R प्लस R, हे टोटल मिळून 4R आहे, प्लस हे टोटल मिळून √2A पण आहे ना, आपण डिटरमाइन केलं. सो 4R इज इक्वल टू √2A, किंवा यालाच मी थोडं उलट्या पद्धतीने लिहितो की √2A इज इक्वल टू 4R असणार आहे. सो ए इज इक्वल टू काय येईल? ए ची तर व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला. का पाहिजे ए ची व्हॅल्यू? कारण या फॉर्म्युलामध्ये पॅकिंग एफिशियन्सीच्या इथे आपल्याला ए प्लेस करायचा आहे आरच्या टर्म्समध्ये, आणि इथे आपण ए ची व्हॅल्यू डिटरमाइन करतो आरच्या टर्म्समध्ये. सो काय येईल पहा, ए इज इक्वल्स टू 4/√2, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील, इथे आर राहिला. आता याच्यात काय करू शकतो आपण, 4ला स्प्लिट करून लिहूया, 2 × 2 डिवाइड बाय √2 × आर, ए इक्वल्स टू, आता काय करूयात ना, एका 2ला आपण √2 × √2 लिहूयात, लिहू शकतो ना आपण असं, बरोबर ना. √2चा जर मी स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन आपल्याकडे 2 राहील ना, म्हणजे 2 इज द मल्टिप्लिकेशन ऑफ √2 × √2. आता पहा इथे काय होईल, इथे हा एक √2 हा एक √2 कॅन्सल झाला, आणि आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफॉर ए इज इक्वल टू 2√2R. कोणासाठी आलं हे? इट इज फॉर बॉडी सेंटर्ड युनिट सेल, स्क्वेअर युनिट सेल, बॉडी सेंटर्ड साठी आलेलं आहे. हे जे रिलेशन आलं ए आणि रेडियस मधलं, हे आलं 2√2R. सिंपल क्युबिक साठी काय आलं होतं हे रिलेशन, ए इज इक्वल टू 2R. याच्यासाठी काय आलेलं आहे, ए इज इक्वल टू 2√2R आलेलं आहे. आता या सर्व व्हॅल्यूज पहा, आपल्याला पॅकिंग एफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये झेड हवा होता, तर झेडची व्हॅल्यू काय, 2. आपल्याला ए चं रिलेशन हवं होतं आरच्या टर्म्समध्ये, ते पण आपल्याला मिळालं. किती मिळालं, 2√2R. लक्षात ठेवा, हा जो √2 आहे ना, √2 ची व्हॅल्यू असते 1.41. गरज लागली तर आपण त्याला यूज करू शकतो. आता या सर्व व्हॅल्यूज काय करूयात आपण, पॅकिंग एफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये प्लेस करूया. ओके, चला. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, आता पुन्हा लिहितो मी तो फॉर्म्युला. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू झेड इंटू एरिया ऑफ स्क्वेअर सर्कल πr स्क्वेअर, पार्टिकलचा एरिया, डिवाइड बाय ए स्क्वेअर इंटू 100. हा होता ना फॉर्म्युला. व्हॅल्यूज प्लेस करूया. किती आले होते पार्टिकल्स, 2 πr स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला, ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 2√2 इंटू आर आणि त्याचा स्क्वेअर इंटू 100. याला सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले काय करणार, न्यूमरेटरमध्ये स्क्वेअर आहे त्याला स्क्वेअर करून घेऊया. 2 × πr स्क्वेअर डिवाइड बाय 2चा स्क्वेअर येणार 4, √2चा स्क्वेअर, रूट आणि 2 ते कॅन्सल झाले, याचा अर्थ आपल्याला काय मिळेल, इथे 2 मिळेल, इंटू आरचा स्क्वेअर असेल, इंटू 100 आहेत. जे जे कॅन्सल होते त्यांना कॅन्सल करा, काट डाला, मग इथे 2 आणि 2 कट गया, बरोबर. राहिलं काय, पुन्हा आपल्याकडे राहिले π/4. ओहो, हे तर तेच मिळालं जे आधी मिळालं होतं सिंपल क्युबिक साठी, इंटू 100. पायच्या टर्म्समध्ये π/4च आलेलं आहे पॅकिंग एफिशियन्सी. याचाच अर्थ जर याला आपण सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर काय येऊन जाईल, पायची व्हॅल्यू प्लेस करूयात. पायची व्हॅल्यू 3.14 डिवाइड बाय 4 इंटू 100 आहे. सेम जेवढं सिंपल क्युबिकचं आलं होतं पॅकिंग एफिशियन्सी, तेवढीच पॅकिंग एफिशियन्सी बॉडी सेंटर्ड स्क्वेअर युनिट सेलची आलेली आहे, ती येईल 78.5% होती, बरोबर ना. दोघांची सेम आली 78.5%. तो ऑब्विसली इथे जो फ्री स्पेस असेल तो किती असेल, फ्री स्पेस आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं ना, फ्री स्पेस किती आलता आपल्याला याच्यामध्ये, 21.5% आलता. तसेच इथे सुद्धा किती येईल फ्री स्पेस, 21.5% येईल. सो देअरफॉर इथेच लिहूयात आपण, फ्री स्पेस जो इथे अवेलेबल असेल 100 - 78.5 म्हणजे 21.5% येणार आहे. हे कशासाठी झालं, बॉडी सेंटर स्क्वेअर युनिट सेल 2 डायमेन्शन साठी झालंय. तर सिंपल स्क्वेअर युनिट सेल झाला, बॉडी सेंटर्ड स्क्वेअर युनिट सेल झाला. आता आपण लास्ट 2 डायमेन्शनल युनिट सेल पाहूयात, तो असणार आहे आपला हेक्सागोनल 2 डायमेन्शनल युनिट सेल. थर्ड हेक्सागोनल 2 डायमेन्शनल युनिट सेल. आता हेक्सागोनल 2 डायमेन्शनल युनिट सेल कसा असतो का, पहिले तर आपण पार्टिकल्स अरेंज करून घेऊयात. हा एक पार्टिकल होईल, हा इथे आणखीन एक पार्टिकल येईल, असेच 2 पार्टिकल
खाली सुद्धा असतील, आणि ऑब्विसली यांच्या मिडलमध्ये एक पार्टिकल असतो. हेक्झागोनमध्ये ना मध्ये एक पार्टिकल असतो, यांच्या मध्ये येणार असा एक पार्टिकल इथे असेल. आता पहा हळूहळू हा हेक्झागोन शेप बरोबर यायला लागलेला आहे. तर हे हेक्झागोनलचे पार्टिकल्स आहे. आता हा हेक्झागोन कसा आहे, जर आपण याचे सेंटर्स कनेक्ट केले की हा आपल्याला बरोबर हेक्झागोन सारखा दिसायला लागेल. लेट्स कनेक्ट द सेंटर. झालं हेक्झागोनल 2 डायमेन्शनल युनिट सेल आपण इथे बनवला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही एज लेंथ पाहिलीत ना, समजा ही एज लेंथ आपण घेतो, ही वाली एज लेंथ जर मी कन्सिडर केली तर पहा ना, हे पार्टिकल्स एकमेकांना टच करतात. याचाच अर्थ काय, जर पार्टिकल्स एज लेंथवर येणारे पार्टिकल्स एकमेकांना टच करत असतील तर रिलेशन अगदी सोपं आहे. ए इज इक्वल टू 2r. ए इज इक्वल्स टू 2r. नंबर ऑफ पार्टिकल्सची गरज आपल्याला लागणार आहे. सो नंबर ऑफ पार्टिकल्स काय येतील पहा. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड. आता पार्टिकल्स कुठे कुठे प्रेझेंट आहे, कॉर्नरला प्रेझेंट आहे, प्लस बॉडी सेंटरला एक पार्टिकल आहे ना, बॉडी सेंटरला एक पार्टिकल. आता कॉर्नरचे पार्टिकल किती आहे तिथे 6. कॉन्ट्रीब्युशन किती असेल कॉर्नरचं, कॉर्नरच्या पार्टिकलचं त्या एका युनिट सेलमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती असेल. समजा मी हा वाला युनिट सेल कन्सिडर केला तर इथे एक युनिट सेल बनलेला असेल 2 नंबरचा, इथे एक युनिट सेल बनलेला असेल. म्हणजे हा जो पार्टिकल आहे, हा वाला पार्टिकल याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. हा वाला पार्टिकल कन्सिडर करा ना, या तिघांमध्ये तो शेअर झालेला आहे 1 2 3. जर तिघांबरोबर शेअर झालेला आहे म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल 1/3. प्लस बॉडी सेंटरमध्ये एक पार्टिकल आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण आहे. सो 2 + 1 नंबर ऑफ पार्टिकल्स 3 आले. नंबर ऑफ पार्टिकल्स 3 आलेले आहेत. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता, नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड इंटू एरिया ऑफ पार्टिकल्स म्हणजे πr² डिवाइड बाय एरिया ऑफ युनिट सेल. इथे युनिट सेल कोण आहे, हेक्झागॉन आहे, 100 येईल. चला व्हॅल्यूज प्लेस करूया. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू झेडची व्हॅल्यू 3 आली, πr² ॲज इट इज. एरिया ऑफ हेक्झागॉन किती येईल, तर एरिया ऑफ हेक्झागॉन मी स्टार्टिंगलाच फॉर्म्युला दिला होता, 3√3 डिवाइड बाय 2 इंटू a² इंटू 100. आता आपल्याला माहिती आहे की ए ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2r. देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू, जे जे कॅन्सल होतोय त्याला कॅन्सल करून टाका आधीच. म्हणजे इथे हा 3 कॅन्सल होतोय, हा 3 कॅन्सल होतोय, दोघंही न्यूमरेटरमध्ये आहे. म्हणजे खालच्या डिनॉमिनेटरमध्ये तो 3 न्यूमरेटरमध्ये आहे, त्यांना कॅन्सल करून टाकूया. आणखी काय कॅन्सल होत आहे आपण पुढच्या स्टेप्समध्ये पाहूया. इथे राहिलं πr² डिवाइड बाय, आपल्याकडे इथे आहे √3 डिवाइड बाय 2. एच्या जागी आपल्याला काय प्लेस करायचं, 2r² इंटू 100. देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू πr² डिवाइड बाय √3/2 इंटू 4 इंटू r² इंटू 100. आता पुन्हा जे जे कॅन्सल होतंय कॅन्सल करा, r² कॅन्सल, बेदुने 4. बरोबर. चला तर काय व्हॅल्यूज राहिले आता आपल्याकडे, नेक्स्ट पेज वरती पाहूयात. देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू पाय राहिलेलं आहे, इकडे आपल्याकडे 2 आहे इंटू √3 आहे इंटू 100 आहे. तर इथे π/2 इंटू √3 आलाय. √3 ची जी व्हॅल्यू आहे ना ती असते 1.73. लक्षात ठेवा ती व्हॅल्यू आपण इथे प्लेस करूयात. सो पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू अच्छा पायची व्हॅल्यू पण इथेच प्लेस करून देऊयात ना. पायची व्हॅल्यू किती घ्यायची, 3.14 इंटू 2 इंटू 1.73. आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याची पॅकिंग एफिशियन्सी आपल्याला जवळजवळ मिळणार आहे 90.6%, जिला आपण अप्रॉक्सिमेटली 91% म्हणू शकतो. क्वेश्चनमध्ये ऑप्शन्समध्ये काय दिलं असेल आपल्याला सांगता येत नाही, 91%च्या आसपास आहे हे लक्षात ठेवा. जर 91% याची पॅकिंग एफिशियन्सी आहे याचा अर्थ याच्याकडे फ्री स्पेस किती असेल, याच्याकडे फ्री स्पेस असणार आहे 9%. 100 मायनस 91 करा, 9% फ्री स्पेस येईल. म्हणजे सिंपल स्क्वेअर युनिट सेल, बॉडी सेंटर स्क्वेअर युनिट सेल आणि हा हेक्झागोनल 2 डायमेन्शनल युनिट सेल, सगळ्यात चांगली पॅकिंग एफिशियन्सी कोणाची आली, हेक्झागोनल 2 डायमेन्शनल युनिट सेलची आलेली आहे.
तर आता साधारणतः तुम्हाला आयडिया आली आहे की आपल्याला काय करायचं आहे. आज पॅकिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय करायचं हे मी एक्स्ट्रा घेतलंय 2 डायमेन्शनल साठी. 2 डायमेन्शनल तुम्हाला कुठेच अवेलेबल दिसणार नाही, फक्त आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज येतात त्याच्यामध्येच आपण एक्स्ट्रा शिकवतोय, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आणि जर समजा सीईटी मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला गेला तर त्यात तुम्हाला काही नवीन वाटलं नाही पाहिजे, बरोबर ना, त्यासाठी आपण करतोय. आता आपण चालू करूयात. पॅकिंग एफिशियन्सी फॉर 3 डायमेन्शनल क्रिस्टल सिस्टम. 3 डायमेन्शनल क्रिस्टल सिस्टम. आपल्याकडे क्रिस्टल सिस्टम कोणत्या कोणत्या आहेत? सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक, फेस सेंटर क्युबिक आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आहे. आता याच्यासाठी पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला कसा येईल पहा. पॅकिंग एफिशियन्सी असणार आहे, आता 3 डायमेन्शनलची गोष्ट चालू आहे आपल्याकडे. 3 डायमेन्शनल साठी शिकतोय. जेव्हा 2 डायमेन्शनल होते तेव्हा एरिया यूज केला होता. आता इकडे जर आपल्याकडे 3 डायमेन्शनल आहे तर आपल्याला एरिया नाही यूज करायचा, आपल्याला व्हॉल्यूम यूज करावं लागेल. सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. आता इथे पार्टिकल्स कोण असणार आहेत? आपले स्पियर असणार आहे. आता सर्कल थोडी ना असणार आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर किंवा पार्टिकल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. एरिया नाही आहे, टोटल व्हॉल्यूम. 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शन मध्ये फरक लक्षात घ्या. 2 डायमेन्शन मध्ये एरिया कन्सिडर करावा लागतो, तर 3 डायमेन्शन मध्ये व्हॉल्यूम कन्सिडर करावं लागेल इंटू 100. आता हे ऑब्वियस आहे, पॅकिंग एफिशियन्सी करत असताना व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर्स, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स किती काढणार? म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला काय माहित पाहिजे? नंबर ऑफ पार्टिकल्स माहित पाहिजे किती आहेत. त्या पर्टिक्युलर युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ स्पियर येईल, डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल येईल. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ क्यूब येईल, किंवा जर हेक्सागोनल असेल तर टोटल व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोन येईल, डिपेंड आहे. इंटू काय येईल? 100. तर आपल्याला या सर्व गोष्टी माहित पाहिजेत. आता काय तर पहा, आपल्याकडे ज्या क्रिस्टल सिस्टम्स आहेत ना त्या क्युबिक आहेत जनरली. सो फॉर 3 डायमेन्शनल क्रिस्टल सिस्टम्स आपल्याला काय काय माहीत हवं? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याकडे क्यूब आहे. सिंपल क्युबिक, फेस सेंटर क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक आहे. याचा अर्थ आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्यूब माहित पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतो? साईडचा क्यूब असतो, लेंथ क्यूब म्हणजे ए क्यूब येणार. तसेच जर हेक्झागोनल साठी विचारलं, बुकमध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या हेक्झागोन साठी नाही दिलेली पॅकिंग एफिशियन्सी, पण आपण एक्स्ट्रा मध्ये सॉल्व्ह करतोय. जर समजा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचाही आपल्याला व्हॉल्यूम माहित पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ हेक्झागोन किती असतं? तर व्हॉल्यूम ऑफ हेक्झागोन असणार आहे 24√2 इंटू आर क्यूब. आणि स्पियर जर विचारला, आपले पार्टिकल स्फेरिकल आहेत ना इथे, तर त्यांचा व्हॉल्यूम काय असेल? त्यांचं व्हॉल्यूम असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर हे मला वाटतं सर्वांना ऑलरेडी माहिती आहे, 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. म्हणजे आता जर आपण इथे नंबर ऑफ पार्टिकल्सच्या जागी आपण काय म्हणतो? नंबर ऑफ पार्टिकल्सला आपण काय म्हणतो? झेड. व्हॉल्यूम ऑफ स्पियर आपला काय असणार आहे? 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. टोटल व्हॉल्यूम जर क्युबिक सिस्टम असेल तर ए क्यूब घ्यायचं आहे, हेक्सागोन असेल तर हे घ्यायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूयात पहिल्या क्रिस्टल सिस्टम पासून, दॅट इज सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल, फर्स्ट क्रिस्टल सिस्टम. सिंपल क्युबिक युनिट सेललाच आपण काय म्हणायचं शॉर्ट मध्ये? एससी म्हणायचं ना, राईट? आता सिंपल क्युबिक युनिट सेलच्या सगळ्यात पहिलं तर आपण डायग्राम समजून घेऊयात कसे असतात. सिंपल क्युबिक युनिट सेल दिसतो काहीसा असा. हा आहे आपला सिंपल क्युबिक युनिट सेल. तर आधीच आपण याच्याविषयी व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की
हा आपला ऍक्च्युअल सिंपल क्युबिक युनिट सेल असा असतो. याच्या सेंटर्सला कनेक्ट करून आपल्याला असा क्यूब मिळतो, बरोबर. तो क्यूब आपण इथे दाखवलेला, पार्टिकल्स थोडे दूर दाखवले. ऍक्च्युअली पार्टिकल असे दूर नसणार आहेत. सिंपल क्युबिक मध्ये हे जे कॉर्नरचे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना टच करतायत, आणि जर कॉर्नर पार्टिकल्स एकमेकांना टच करतायत म्हणजे ही जी एज लेंथ आहे ए, ती किती असणार आहे? 2r असणार आहे ना. एज लेंथ जी आहे ए जी असणार आहे ती 2r येणार आहे सिंपल क्युबिक साठी. आता पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू काय होतं? झेड म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. स्पियर आहे ना, 4/3 पाय आर क्यूब डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता इथे युनिट सेल क्युबिक आहे, क्यूबचं व्हॉल्यूम किती असतं? ए क्यूब इंटू काय येईल? 100. हा फॉर्म्युला येणार आहे. पहा याच्यावरती बोर्ड एक्झाम मध्ये पण क्वेश्चन येतो की डिराईव्ह पॅकिंग एफिशियन्सी, कॅल्क्युलेट पॅकिंग एफिशियन्सी फॉर अ सिंपल क्युबिक युनिट सेल. तर हे तुम्हाला पूर्ण आन्सर कसं लिहायचंय हे सुद्धा मी इथे सांगतो. एक्सरसाइज मध्ये याच्यावरती एक क्वेश्चन आहे. आता मला सांगा झेडची व्हॅल्यू काय? सिंपल क्युबिक युनिट सेल आहे ना, सो फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल झेडची व्हॅल्यू काय येणार आहे? 8 कॉर्नर आहेत. एका कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन, पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे, टोटल पार्टिकल 1 होणार आहे. सो या सर्व व्हॅल्यूज. अच्छा, आणि रिलेशन काय? ए आणि 2r. ए आणि रेडियसचं रिलेशन काय? ए इज इक्वल टू 2r. देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू किती आहे? पार्टिकल 1, 4/3 पाय आर क्यूब व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल, व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. एच्या जागी काय लिहू शकतो आपण? 2r, आणि त्याचा क्यूब करायचा आहे इंटू किती येणार आहे? 100. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपण सगळ्या व्हॅल्यूज प्लेस केलेल्या आहेत. सिंपल क्युबिक साठी अतिशय सोपं कॅल्क्युलेशन आहे. का काय येईल? देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब डिवाइड बाय 2चा जर क्यूब केला तर 8 येईल इंटू आर क्यूब इंटू 100. ज्याला कापून टाकू शकता त्याला कापून टाका, कट करा, गेले, कॅन्सल झाले. आता राहिलं काय आपल्याकडे? जे राहिलंय त्याला व्यवस्थित शांतपणे कॅल्क्युलेशन करताना लिहायचं. हा 4 न्यूमरेटर मध्ये आहे, इंटू पाय आहे, डिवाइड बाय हा जो 3 आहे ना तो न्यूमरेटर मध्ये येईल, 3 इंटू 8 इंटू 100. अजूनही डिवाइड होऊ शकतात गोष्टी. 4 एके 4, 4 दुने 8. देअरफॉर आपल्याकडे काय काय राहिलं? आता पायची व्हॅल्यू प्लेस करतो आम्ही, किंवा पायला ऍक्च्युली तसंच ठेवतो मी, पाय/6 होऊन जाईल इंटू 100. म्हणजे पायच्या टर्म्समध्ये जर आपल्याला सीईटी मध्ये विचारलं असेल तर पाय/6 येईल. काय येईल त्याचा आन्सर? सिंपल क्युबिक युनिट सेलची पॅकिंग एफिशियन्सी पाय/6. फक्त पाय/6 लिहिलं असेल, 100 असोत नसो त्याच्यात फरक नाही पडत. पायच्या टर्म्स मध्ये असेल तर पाय/6 असेल. पण जर आपण पायची व्हॅल्यू प्लेस केली तर काय येऊन जाईल? पायची व्हॅल्यू 3.14 डिवाइड बाय 6 इंटू 100. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याची ऍक्च्युअली व्हॅल्यू येणार आहे 52.33. बुकमध्ये, महाराष्ट्र बोर्डाच्या बुकमध्ये इथे 2 घेतलंय, मग 2 घेतल्यानंतर इथं त्यांनी व्हॅल्यू केलेली आहे 36. पण अप्रॉक्सिमेटली जर आपण पाहिलं तर त्याची व्हॅल्यू किती येते? 52.4 येते. याचाच अर्थ पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू 52.4% येणार आहे. कोणासाठी आली ही? सिंपल क्युबिक युनिट सेल साठी 52% आली आहे. म्हणजे अर्धच व्हॉल्यूम, लगभग अप्रॉक्सिमेटली, जवळजवळ अर्धच व्हॉल्यूम त्यांनी कव्हर केलेलं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये व्हॉइड व्हॉल्यूम किती असणार आहे? व्हॉइड व्हॉल्यूम, फ्री स्पेस. व्हॉइड व्हॉल्यूम म्हणजेच काय? फ्री स्पेस किती असणार आहे? तर फ्री स्पेस असेल 100 मधून मायनस करा 52.4, किती येत आहे फ्री स्पेस? याच्यामध्ये 47च्या आसपास येईल, राईट. आणि याच्यामध्ये क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. सो फ्री स्पेस इथे सेपरेटली लिहून मी बॉक्स बनवून टाकतो. याच्यामध्ये फ्री स्पेस आपल्याला किती आलेला आहे? 47.6%. क्वेश्चन येतात याच्यावरती, सीईटी मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. तर सिंपल क्युबिक साठी 4 कॉर्नर पार्टिकल, 8 कॉर्नरला पार्टिकल्स आहेत. कॉर्नरचे पार्टिकल्स एकमेकांना टच करतात, म्हणून ए आणि रेडियसचं रिलेशन जे आहे ते ए इज इक्वल टू 2r आलं. इथे पहा, हे आर, सो ए इज इक्वल टू 2r. हे आपल्याला समजण्यासाठी अरेंजमेंट असते. हे पार्टिकल असे एकमेकांपासून दूर नसतात, लक्षात ठेवा. पार्टिकल्स एकमेकांना टच करतात. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला 3D साठी व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. झेडची व्हॅल्यू 1 येते, आणि ए आणि आरचं रिलेशन ए इज इक्वल टू 2r आहे. व्हॅल्यूज प्लेस केल्या, ज्या गोष्टी कॅन्सल होतात त्या कॅन्सल केल्या.
पायच्या टर्म्समध्ये पण लक्षात ठेवा, सिंपल क्युबिकसाठी पाय/6 आलंय. पायची व्हॅल्यू प्लेस केली तर आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी मिळालेली आहे 52.4%. मग फ्री स्पेस किती येईल? 100 मधून, टोटल मधून मायनस करा. टोटल अवेलेबल स्पेस किती आहे? तर 100% आहे. 100% पैकी पार्टिकल्सने, स्पिअरने जर एवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलंय 52.4%, तर एम्प्टी व्हॉल्यूम किती असेल? फ्री स्पेस किती असेल? 47.6% असेल. आता अशाच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करूयात कोणासाठी? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलला काय म्हणतो आपण? FCC म्हणतो ना, किंवा याला CCP, क्युबिक क्लोज पॅकिंग, दोन्ही एकच गोष्टी आहेत. आता ही जी क्युबिक क्लोज पॅकिंग आहे ती कशा पद्धतीची असणार आहे पहा, किंवा FCC जी पॅकिंग आहे ती आपण चला इथे आपल्याला दिसतंय, ती झाली क्युबिक क्लोज पॅकिंग. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय पहा, जेव्हा फेस सेंटर्डला पार्टिकल्स येतात त्यावेळेस कॉर्नरवाले पार्टिकल एकमेकांपासून थोडेसे दूर गेलेले आहेत, कारण या फेसवाल्या पार्टिकलला जागा करून द्यायची ना. तर हे कॉर्नरवाले पार्टिकल आता एकमेकांना टच करत नाहीयेत. याचा अर्थ आपण डायरेक्ट या दोघांना असं म्हणू शकत नाही की A=2R. हे रॉंग होईल या केसमध्ये. म्हणजे आपल्याला कोणते पार्टिकल घ्यायचे जे एकमेकांना टच करतायत. आता पहा, आपण ऍक्च्युअलमध्ये हे पार्टिकल कन्सिडर करणार आहोत. आता इथे तुम्हाला दिसत नसेल टच करतायत, तर हा ब्लू पार्टिकल, हा वरच्या फेसवरचा हा ऑरेंज पार्टिकल आणि हा कॉर्नरवाला ब्लू पार्टिकल हे एकमेकांना टच करतायत ना. चला इथे नसेल समजायचं, तुम्ही याला कन्सिडर करा, हा वाला रेड, हा वाला आणि हा वाला, हे 3 पार्टिकल, हे फेसवरचे पार्टिकल आहे ना. जर मी पाहिलं यांना कनेक्ट केलं तर हा मला एक स्क्वेअर मिळेल, आणि या स्क्वेअरचे कॉर्नर पार्टिकल आणि फेस पार्टिकल एकमेकांना टच करतात. म्हणजे या फेस सेंटर क्युबिक युनिट सेलसाठी ए आणि आरचं रिलेशन काढताना आपल्याला फेस वरचे पार्टिकल घ्यावे लागतील. मग ही जी लाईन मी ड्रॉ करतोय ना, हिला आपण काय म्हणतो? लक्षात आहे ना? फेस डायगोनल म्हणतो आपण हिला, बरोबर ना? तर आपण काय करतोय, वरच्या फेसवरचे पार्टिकल्स इथे दाखवलेले त्यांनाच कन्सिडर करतो. काय येईल पहा, फॉर्म्युला काय आपला पॅकिंग एफिशियन्सीचा? विसरायचा नाहीये फॉर्म्युला होता नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, जे होतं 4/3 πr³ डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. क्युबिक आहे म्हणून इथे A क्यूब येईल इंटू 100 येईल. मग आपल्याला सर्वात प्रथम तर झेड काय आहे ते बघावं लागेल. FCC साठी झेड काय येतो हे तर मला वाटतं तुमचा आतापर्यंत पाठ व्हायला पाहिजे. सो नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड काय येतील? कॉर्नरचे पार्टिकल 8 इंटू 1/8. फेसचे जो पार्टिकल आहेत ना, 6 फेसेस असतात, वरचा फेस, खालचा फेस, लेफ्ट राईट फ्रंट बॅक, असे 6 फेस आहेत. आणि एक फेस पार्टिकल 2 युनिट सेलमध्ये डिवाइड असतो, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन 1/2 आहे. किती येऊन जाईल? 1 + 3. टोटल पार्टिकल्स FCC मध्ये किती असतात? 4. चला झेडची व्हॅल्यू तर आली. आता आपल्याला काय करायचंय, रेडियसमध्ये आणि एज लेंथमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचंय. कॉर्नर पार्टिकल एकमेकांना टच करत नाहीये म्हणून इथे जे रिलेशन आहे ते A=2R तर येणार नाही. मग काय येणार आहे रिलेशन? आपण ऑलरेडी डिटरमाइन केलं होतं जेव्हा मी 2 डायमेन्शनल सिस्टम मध्ये फेस डायगोनल तुम्हाला सांगितलं होता. फेस डायगोनलची व्हॅल्यू 2A येते आणि रेडियस जी आपली ती 4R असणार आहे. राईट? कसं आलं होतं ते रिलेशन? पुन्हा एकदा पाहूयात. कोणता ट्रायंगल कन्सिडर करतोय आपण इथे? हा वाला ट्रायंगल आहे ACB. AB ची व्हॅल्यू A म्हणजे एज लेंथ, BC पण एज लेंथ A येणार, आणि AC फेस डायगोनल आहे, हा जो वरचा फेस आहे त्याचा हा डायगोनल आहे, हा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे ABC ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल ABC, angle B is 90 degree, so we can apply Pythagoras theorem. पायथागोरस थिअरम जर आपण अप्लाय केला तर काय होऊन जाईल त्याच्यामध्ये? AC चा स्क्वेअर इक्वल्स टू AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर येऊन जाईल. त्यांच्या व्हॅल्यूज प्लेस करा ना. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB म्हणजे एज लेंथ आहे, BC म्हणजे पण एज लेंथ आहे, याचाच अर्थ AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A चा स्क्वेअर येईल, अँड
मग स्क्वेअर रूटला तिकडे घेऊन जा, हे होऊन जाईल √2a. फेस डायगोनल आपल्याला मिळाला √2a. आता आपण आताच पाहिलं जस्ट की हा जो √2a आहे ना, म्हणजे या पार्टिकलची रेडियस, याचे 2 रेडियस, याची 1 रेडियस, 1 रेडियस 2 रेडियस 1 रेडियस कनेक्टेड आहेत, एकमेकांना टच आहेत, म्हणजे √2a इज इक्वल टू काय येणार 4r. देअरफॉर √2a इज इक्वल टू 4r येईल. सो a ची व्हॅल्यू काय येऊन जाईल 4/√2 इंटू r. याला कसं सॉल्व्ह केलं होतं आपण 2 इंटू 2 डिवाइड बाय √2. r ला आपण स्प्लिट केलं होतं, मग r ला स्प्लिट केल्यानंतर a इज इक्वल टू आणखीन एका 2 ला आपण स्प्लिट केलं √2 मध्ये, खाली आलं √2 r, कॅन्सल. सो a इज इक्वल टू 2√2 r मिळालं होतं आपल्याला. a इक्वल्स टू 2√2 r मिळालं होतं. चला इथे जागा होत नाहीये, मी याला ना वरती लिहितो. काय मिळालं आपल्याला a इज इक्वल्स टू 2√2 r. हे रिलेशन तुम्हाला पाठ करावं लागेल. जर क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारलाय, तुमच्या सब्जेक्टिव्ह पेपर मध्ये विचारलाय, तर हे तुम्हाला डिराईव्ह करून दाखवायचं की कसं आलं रिलेशन. आणि जर सीईटी जे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तर हे आपल्याला पाठ पाहिजे. जर आपण विसरलो की पॅकिंग एफिशियन्सी किती आहे आणि कॅल्क्युलेट करावी लागली तर आपल्याला ते पाठ पाहिजे. आता चला पॅकिंग एफिशियन्सी मध्ये ही व्हॅल्यू आपण प्लेस करूया. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड ची व्हॅल्यू 4/3 πr³ डिवाइड बाय ए चा क्यूब. आता ए ची व्हॅल्यू काय येणार आहे 2√2 r चा क्यूब इंटू 100. याला सॉल्व्ह करूया. काय येते पॅकिंग एफिशियन्सी का 4 इंटू 4/3 इंटू πr³ डिवाइड बाय 2 चा क्यूब म्हणजे 8 येईल. √2 चा क्यूब काय येईल √2 चा क्यूब पहा इथे सॉल्व्ह करून दाखवतो. √2 इंटू √2 इंटू √2 3 वेळा मल्टिप्लाय करणार ना, या दोघांना मल्टिप्लाय केलं की 2 येऊन जाईल आणि हा √2 ॲज इट इज राहील. म्हणजे √2 चा क्यूब येणार आहे 2√2. कसा येतो लक्षात ठेवा, √2 चा क्यूब येणार आहे 2√2. क्यूब म्हणजे काय 3 वेळा मल्टिप्लाय करायचं, 1 2 3 वेळा. √2 इंटू √2 काय येणार 2 येणार. हा √2 तसंच राहिलेला आहे. बरोबर समजलं. आता मी हे रफ कर. सो याचाच अर्थ इथे √2 चा क्यूब येईल 2√2 इंटू r चा क्यूब इंटू 100. कोणाकोणाला आपण कॅन्सल करू शकतो. 4 1 4, 4 2 8. हे 2 आणि हे 2 पहा, बे एक बे, बे 2 4, बे एक बे, बे एक बे. वा किती मजा येते ना मराठीत कॅल्क्युलेशन करायला. r³ असेच कॅन्सल होते. म्हणजे आता आपल्याकडे राहिलंय काय इक्वेशन मध्ये राहिलंय पॅकिंग एफिशियन्सी इक्वल्स टू वरती तर मला वाटतं न्यूमिरेटर मध्ये फक्त पाय राहिलाय डिवाइड बाय हा जो 3 आहे ना तो आता डिनॉमिनेटर मध्ये, तो ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्येच होता, इंटू √2 इंटू 100 आलेला आहे. 3 इंटू √2 म्हणजे पायच्या टर्म्स मध्ये याची व्हॅल्यू ही आली पॅकिंग एफिशियन्सी पायच्या टर्म्स मध्ये. आता जर आपण पायला पायची व्हॅल्यू प्लेस केली तर किती येईल पहा. √2 ची व्हॅल्यू किती असते 1.41 इंटू 100. पुढच्या पेजवरती जाऊयात. देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी इक्वल्स टू, याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर याचा आन्सर येणार आहे जवळजवळ 74%. किती येणार आहे 74%. म्हणजे आपण काय म्हणू शकतो याची जी पॅकिंग एफिशियन्सी आहे ती किती आली 74%. राईट. सगळे कॅल्क्युलेशन एकाच पेजवरती आपण पाहू शकतो. पहा 74% त्याची पॅकिंग एफिशियन्सी आलेली आहे. जर पॅकिंग एफिशियन्सी 74% येते FCC ची, याचाच अर्थ वॉइड व्हॉल्यूम किती असेल. देअरफॉर वॉइड व्हॉल्यूम किंवा वॉइड व्हॉल्यूमलाच आपण काय म्हणतो फ्री स्पेस. किती येईल फ्री स्पेस 100 मायनस 74% किती आला 26%. देअरफॉर फ्री स्पेस किंवा एम्प्टी स्पेस किती आला 26%. 74-26. सिंपल क्युबिक साठी काय आलं होतं 52.4 मायनस 47.6 हे आलं होतं. तर याच्यामध्ये ना हे रिलेशन लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट कळेल की रिलेशन काय आहे. सो a इज इक्वल टू 4/√2r. याला सॉल्व्ह केल्यावरती 2√2r येत होतं, पाहिलं होतं ना आपण. आता फेस सेंटर क्युबिक युनिट सेल झाल्यानंतर आपला मोर्चा आपण वळवूयात
राहिलेल्या तिसऱ्या क्युबिक युनिट सेलकडे. तिसरा युनिट सेल कोणता राहिला आपला? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. पण त्याआधी मला सांगा, पॅकिंग एफिशियन्सी सिंपल क्युबिकची 52.4 होती आणि फेस सेंटरची किती होती? 74. म्हणजे कॉम्पॅक्टनेस कोणाकडे जास्त आहे? म्हणजे जो स्पेस अवेलेबल आहे त्याला सगळ्यात चांगल्या पद्धतीने कोणी एफिशियंटली यूज केलंय? फेस सेंटर मध्ये यूज झालं होतं ना, 74% व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं होतं. आणि लिस्ट एफिशियन्सी वाला कोण होता? सिंपल क्युबिक वाला होता. 52.4% व्हॉल्यूमच ऑक्युपाइड झाला होता. आता बॉडी सेंटर्ड मध्ये आपण चेक करूया किती व्हॉल्यूम ऑक्युपाय झालाय. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल फार इम्पॉर्टंट आहे. एज लेंथ आणि रेडियस मध्ये रिलेशन पाहणं. त्यासाठी तुम्हाला जे एकमेकांना चिपकलेले पार्टिकल आहेत ना, त्यांनाच कन्सिडर करायचं आहे. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल कशा पद्धतीने असतो त्यालाही आपण इथे घेऊयात. हा बॉडी सेंटर्ड युनिट सेल दिसते ना ऍक्च्युअल डायग्राम तुम्हाला, ही वाली. कॉर्नर पार्टिकल एकमेकांना टच नाही करत. मग कोणते पार्टिकल एकमेकांना टच करताय? कॉर्नर पार्टिकल, बॉडी सेंटरवाला पार्टिकल आणि हा मागचा कॉर्नर पार्टिकल हे एकमेकांना टच करतात. त्यांना इकडे बघा साईडला घेऊन पण दाखवलं. म्हणजे याची रेडियस, याचे 2 रेडियस, पूर्ण डायमीटर आणि याची रेडियस, हे 4R झालं ना. आता एज लेंथ बरोबर त्याचं रिलेशन काढायचं आपल्याला. म्हणजे पहा इकडे पहा या डायग्राम मध्ये ए आणि हा मागचा डी, बरोबर. हा आपला, याला म्हणतो आपण बॉडी डायगोनल. इथे लिहूयात आपण. हा जो एडी आहे ना, ए आणि डी, एडीला आपण म्हणतो बॉडी डायगोनल. एफसीसी मध्ये आपण फेस डायगोनल बघितलं होतं. इथे बॉडी डायगोनल आहे. पहिल्या सेंटर पासून हा फ्रंट वाला जो कॉर्नर आहे आणि हा बॅक वाला कॉर्नर आहे, यांना जोडणारा असतो बॉडी डायगोनल. या बॉडी डायगोनलची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल किती आहे. आता इथे बघा ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा आहे? ए सी डी हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. आता ए सी हा फेस डायगोनल आहे ना. पहा ना, हा जो वरचा फेस आहे त्याचा हा फेस डायगोनल आहे ना. हा ए सी फेस डायगोनल आहे, एडी बॉडी डायगोनल आहे आणि डीसी तर साईड आहे, म्हणजे ही ए येणार. फेस डायगोनलची व्हॅल्यू काय आली होती? √2 आहे. आताच आपण वरच्या फेस सेंटर साठी कॅल्क्युलेट केली होती. मग एडी काय येणार? पायथागोरस थेरम लावायचा. हा ए सी डी म्हणजे आपली एज लेंथ आहे, ए आली. ए सी हा आपला फेस डायगोनल आहे म्हणून √2 ए आला, आपण कॅल्क्युलेट केला होता आधीच. आणि एडी जो आहे तो काय येणार आहे? बॉडी डायगोनल. इथे आपल्याला एडी शोधायचा आहे, हे लक्षात ठेवा. हवा असेल तर या सर्व व्हॅल्यूज मी इथे मेन्शन करून ठेवतो. सीडी जी आहे ती असणार आहे ए, एसी ची व्हॅल्यू काय असणार आहे? √2 आहे. आणि एडी जो बॉडी डायगोनल आहे तो आपल्याला काढायचा आहे. आपण कोणता ट्रायंगल कन्सिडर करतोय? ए सी डी. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला इथे कामाला येणार. ओके, सगळ्यात पहिला पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? पॅकिंग एफिशियन्सी इक्वल्स टू नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड इंटू व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल म्हणजे 4/3 पाय r क्यूब डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय येतं? ए क्यूब इंटू 100. नंबर ऑफ पार्टिकल्स काय येतील? म्हणजे झेडची व्हॅल्यू काय येईल? कॉर्नरचे किती पार्टिकल्स आहेत? एक असतो ना, 8 इंटू 1/8 एक पार्टिकल असतो कॉर्नरचा. प्लस बॉडी सेंटरमध्ये एक पार्टिकल आहे, पूर्ण कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा. सो 1 + 1 टोटल पार्टिकल्स किती झाले? 2 झाले. म्हणजे झेडची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली. किती मिळाली? 2 मिळाली. आता काय करूयात आपण? रिलेशन एस्टॅब्लिश करूयात, बॉडी डायगोनल शोधूयात, एज लेंथ आणि रेडियसचं काय रिलेशन आहे ते पाहूयात. कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला? ए सी डी. सो इन ट्रायंगल ए सी डी, लक्षात ठेवा ट्रायंगल डायग्राम आपल्याला इथे दिसत नाहीये. इन ट्रायंगल ए सी डी कोणता अँगल 90 डिग्री आहे? हा वाला अँगल 90 डिग्री येईल. सो अँगल सी इज 90 डिग्री. हायपोटेनियस कोण आहे आपला? एडी. बॉडी डायगोनल हा हायपोटेनियस आहे. एडी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर. ए सी म्हणजेच काय होता आपला? ए सी म्हणजेच आपला होता फेस डायगोनल. आणि फेस डायगोनल किती असतो? √2 असतो. बाकी सी डी म्हणजे आपली साईड आहे ना, एज आहे. तर किती येणार आहे? ते एसी ची व्हॅल्यू √2 ठेवून द्या.
सी डीची व्हॅल्यू ए ठेवा, त्यांचा स्क्वेअर करा. √2चा स्क्वेअर 2 येणार, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर येणार, हा ए स्क्वेअर. म्हणजेच आपला बॉडी डायगोनल आता आलेला आहे 3a स्क्वेअर. देअरफॉर एडी स्क्वेअरला तिकडे घेऊन जा, स्क्वेअर रूट करा, √3a. सो इथे बॉडी डायगोनलची जी व्हॅल्यू आहे आपल्याला ती किती मिळाली आहे? √3a मिळालेली आहे. सो √3a ला आपण कोणाशी रिलेट करू शकतो? √3a इज इक्वल्स टू 4r येईल ना. हा जो बॉडी डायगोनल आहे एडी, त्याची व्हॅल्यू किती आली आपल्याला? √3a आली. √3a इज इक्वल टू 4r होईलच ना. हा, याची रेडियस, याचे 2 रेडियस, याची 1 रेडियस, हे मिळून तर हे बनलेलं आहे. सो √3a इज इक्वल टू 4r. फेस सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये काय आलं होतं? √2a इज इक्वल टू 4r आलं होतं. इथे काय येणार आहे? √3a. बीसीसी साठी, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल साठी √3a इज इक्वल टू 4r आलं. याला सॉल्व्ह करूया. आणि ए ची व्हॅल्यू काय येईल? मग ए ची व्हॅल्यू काय येईल? चला, कलर चेंज झाला. ए इज इक्वल टू 4/√3r येणार आहे. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला यूज करायची. नंतर व्हिडिओमध्ये जर इथे दिसणार नसेल तर मी इकडे वरती पुन्हा एकदा लिखतो. ए इज इक्वल टू 4/√3r व्हॅल्यू येणार आहे. चला, तर आपल्याकडे झेडची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. ए आणि रेडियसचं रिलेशन बॉडी सेंटरसाठी काय मिळालं? ए इज इक्वल टू 4/√3r मिळालं. या सर्व व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युलामध्ये प्लेस करूया. फॉर्म्युला मी पुन्हा लिहितो. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू Z इंटू 4/3 πr³ डिवाइड बाय a³ इंटू 100. हा आपला फॉर्म्युला झाला. नेक्स्ट काम आहे आपलं व्हॅल्यूज प्लेस करणे. व्हॅल्यूज प्लेस करूयात. पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू झेडच्या जागी येणार 2, नंबर ऑफ पार्टिकल्स 4/3 πr³ डिवाइड बाय ए चा क्यूब. ए च्या जागी काय लिहायचं? ए ची व्हॅल्यू काय आली होती आपली? 4 इथे लिहून ठेवतो. ए इज इक्वल टू 4/√3r आलं होतं, लक्षात घ्या. त्याचा आपल्याला काय करायचं? क्यूब इंटू r इंटू 100. चला, आता सॉल्व तर करावं लागेल सर्वांना. पहिलं क्यूब करून घेऊया डिनॉमिनेटर मध्ये. 2 इंटू 4 इंटू πr³. 3चं काय झालं? हा जो 3 होता त्याचं काय करायचं? हा 3 तर डिनॉमिनेटर मध्ये जाईल ना. इथे 4/3 आहे ना, लिहिलं 4/3 इंटू 4चा क्यूब आहे. 4चा क्यूब आहे म्हणजे 4 ला मल्टिप्लाय करूया 3 वेळा, डिवाइड बाय √3 3 वेळा, 1 2 3 इंटू r चा क्यूब इंटू 100. कारण मला ते कॅन्सलच करायचे आहेत ना. मी कशाला ते 4 इंटू 4 इंटू 4 करत बसू? 4 चोक 16, 16 चोक 64. एवढं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहूयात आणि पाहूयात काय काय कॅन्सल होतं. आता सर्व सुटसुटीत टर्म गेलं, r³ सुद्धा गेलं, 4 गेला, 4 गेला. अजून काय जाऊ शकतं? या √3 ला आणि या √3 ला मल्टिप्लाय केलं तर 3 बनेल ना. अरे या √3 ला मल्टिप्लाय केलं दोघांना तर √3 3 बनेल. म्हणजे हे 2 कॅन्सल होते आणि हा एक कॅन्सल होईल. आता जे राहिलेलं आहे उर्वरित आणखीन काय डिवाइड करू शकतो? बे 1 बे, बे 2 4. बरोबर. आता जे राहिलंय ते लिहू द्यात. सावकाश आणि शांतपणे करण्याची वेळ इथे आपल्याकडे आलेली आहे. अच्छा, इथे 2 राहिला लिहायचा. इथे एक 2 आहे ना, म्हणजेच काय होईल? हा जो 2 आहे तो सुद्धा कॅन्सल होईल. हा 2 आणि हा नवीन आलेला 2 कॅन्सल होईल. आता आपल्याकडे काय राहिले? काय काय पेंडिंग आहे आपल्याकडे याच्यामध्ये ते आपण सर्वात पहिल्यांदा पाहूयात. आपल्याकडे पाय राहिलेलं आहे. ओके, पायची व्हॅल्यू तर 3.14 आपण घेणार. इथे आपल्याकडे 4 राहिलेलं आहे आणि 4 सोबतच इथे आपल्याकडे काय राहिलेलं आहे? √3. बरोबर ना. पुन्हा करूयात आपण. हे थोडं जास्त कॉम्प्लेक्स दिसतंय. आपण काय करूया? स्टेप वाईज करूया, हळूहळू सावकाश करूया. 2 इंटू 4/3 πr³ डिवाइड बाय 4 किती वेळा? 1 2 3 वेळा. √3 किती वेळा? 1
मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 इंटू आर क्यूब इंटू 100. स्टेप वाईज जाऊयात म्हणजे चुकणार नाही. बरोबर ना? आपल्याकडून अशा चुका होत असतात, त्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून शांतपणे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन आपोआप सॉल्व्ह होतो. आता इथे 4 आणि 4 कॅन्सल होतं. जे डायरेक्ट कॅन्सल होतात त्यांना तर मी कॅन्सल केलंय. आता इथे काय राहिलं? 2 इंटू पाय आरचा क्यूब. अच्छा, आर क्यूब तर कॅन्सल झालाय, त्याला नको लिहायला. 2 इंटू पाय राहिले आपल्याकडे, डिवाइड बाय. इथे खाली काय काय राहिलेलं आहे पहा, 4 इंटू 4 आहे, या दोघांना मी मल्टिप्लाय करणार आहे. आता हे झाले 4 इंटू 4 राहिलं, डिवाइड बाय √3 इंटू √3 3 येणार आहे. पुन्हा इथे √3 राहिलेला आहे. एवढ्याच टर्म्स राहिल्यात खाली, राईट. आर क्यूब तर कॅन्सल झालेला आहे. आता पहा, एकदम व्यवस्थित सुटसुटीत आपण सॉल्व्ह करतो आहोत. बरोबर. आता आपल्याकडे काय काय राहिले आणखीन पहा. इथे जो हा 3 होता, 4/3 चा 3, तो 3 आपल्याला इथे लिहावा लागेल ना, म्हणजे हा 3 कॅन्सल होईल. बे के बे, बे दुने 4. हो हो. आता आपल्याकडे काय राहिले पहा, हे समजलं ना तुम्हाला? हा जो 4/3 होता, हा 3 इकडे डिनॉमिनेटर मध्ये लिहायला पाहिजे ना, तो मी इथे लिहिलाय पहा. नेक्स्ट, पॅकिंग एफिशियन्सी इक्वल्स टू, वरती आता फक्त आपल्याकडे राहिलेला आहे पाय, डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये राहिलेले 4 दुने 8 डिवाइड बाय √3 इंटू 100. आता हे √3 जे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहेत ते आता न्यूमिरेटर मध्ये जातील ना. पायची व्हॅल्यू पायच ठेवतो, इंटू √3 वर गेला आता, म्हणजे √3 इंटू पाय डिवाइड बाय 8 इंटू 100. पायच्या टर्म्स मध्ये आलं आपल्याला हे इक्वेशन. आता पायची व्हॅल्यू प्लेस करूया. Therefore packing efficiency is equal to √3 ची व्हॅल्यू 1.73 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 डिवाइड बाय 8 आणि इंटू 100 तर तिथे आहेच. याला सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 68%. काय मिळेल आन्सर आपल्याला? 68% मिळणार आहे. आता 68% आलंय, तुम्ही स्वतः सांगू शकता याच्यामध्ये वॉइड व्हॉल्यूम किती आहे. बरोबर ना? जर तुम्ही वॉइड व्हॉल्यूम याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं तर फ्री स्पेस म्हणूयात त्याला, किंवा एम्प्टी स्पेस म्हणूयात. वॉइड व्हॉल्यूम याला बॉक्स करून घेऊयात पहिलं. 68% आलेलं आहे. वॉइड व्हॉल्यूम किती येईल पहा, किंवा त्याला आपण काय म्हणतो, फ्री स्पेस. एम्प्टी स्पेस किती येईल? 100 मायनस 68 म्हणजेच किती झाला? देअरफोर फ्री स्पेस इज इक्वल टू 32% येणार आहे. तर आपण तिन्ही सिस्टमसाठी पॅकिंग एफिशियन्सी किती आहे, फ्री स्पेस किती आहे, कॅल्क्युलेट केलं. एकदा आपण रिवाइज करून घेऊयात. सिंपल क्युबिकसाठी पॅकिंग एफिशियन्सी किती आलती आणि फ्री स्पेस किती आलता? पॅकिंग एफिशियन्सी होती 52.4. मग जर 52.4 आहे, त्याला 100 मधून आपण मायनस केलं तर आपल्याकडे किती राहिला होता? फ्री स्पेस 47.6. बीसीसी साठी किती आला होता? बीसीसी साठी आत्ताच कॅल्क्युलेट केलं ना, 68% आलं होतं, तर फ्री स्पेस 32% होता. आणि एफसीसी साठी काय आलं होतं? 74 आणि 26 आलं होतं. म्हणजे मोस्ट एफिशियंट कोण आहे? मोस्ट एफिशियंटली स्पेस कोणी यूज केलाय? तर एफसीसी ने यूज केलाय. आणि लिस्ट एफिशियंट कोणी यूज केलेला आहे? लिस्ट एफिशियंट सिंपल क्युबिकने यूज केलेलं आहे. आता आपण काय करूयात, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग साठी किती येते पॅकिंग एफिशियन्सी हे पाहूयात. फोर्थ, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग युनिट सेल, HCP युनिट सेल, थ्री डायमेन्शनल युनिट सेल साठी. आता हेक्सागोनल 3 डायमेन्शनल युनिट सेल आपल्याला कसा दिसणार आहे पहा. हेक्सागोनल 3 डायमेन्शनल युनिट सेल अशा पद्धतीचा असतो. आता इथे सरळ सरळ आहे की या ज्या साइड्स आहेत
यांना जर मी कनेक्ट केलं, पहा ही एक साईड आहे, ही एक साईड आहे, ही एक साईड आहे, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, तर हेक्सागोनल बनतो. म्हणजे याच्या साईडमध्ये आपण सिम्पली म्हणू शकतो की ही आर म्हणजे ए इज इक्वल टू 2r. तर याच्यामध्ये ते रिलेशन सोपं आहे, ए इज इक्वल टू 2r येत आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात एचसीपी साठी झेडची व्हॅल्यू, पहिलं आपण पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहूयात, याची आपल्याला गरज लागणार आहे. झेड इंटू 4/3 पाई आर क्यूब डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ हेक्सागॉन येणार आहे. आता क्युबिक युनिट सेल नाही आहे इथे, हेक्सागॉन आहे. आणि हेक्सागॉनचं व्हॉल्यूम किती असतं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नंबर ऑफ पार्टिकल्सची आपल्याला गरज आहे, म्हणजे इथे नंबर ऑफ पार्टिकल्स काय येतील पहा. झेडची व्हॅल्यू काय येणार आहे, पार्टिकल कॉर्नरला आहेत, किती कॉर्नर आहेत, वरच्या फेसचे 6, खालच्या फेसचे 6 कॉर्नर आहेत. आणि एका कॉर्नरचा जो पार्टिकल आहे तो 6 युनिट सेल बरोबर शेअर्ड असतो, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन 1/6. फेस वरती 2 पार्टिकल आहेत, हा एक फेस, हा एक फेस, 2 कॉन्ट्रीब्युशन फेसचं 1/2 असतं. बॉडी सेंटरमध्ये 3 पार्टिकल आहे, कॉन्ट्रीब्युशन 1 असणार आहे. म्हणजेच हे झालेले आहेत 6 दुने 12, 2 आणि 3, म्हणजे टोटल झेडची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती मिळणार आहे, 6 मिळणार आहे. झेडची व्हॅल्यू 6 आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोन जे असतं ना ते असतं 24√2r³. डायरेक्ट आर तिथे दिलेलं आहे आपल्याला, आपण फक्त काय करूयात, व्हॅल्यूज प्लेस करूयात. सो पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू, झेडची व्हॅल्यू किती येणार आहे, 6 इंटू 4/3 पाई r³ डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ हेक्सागोन 24√2r³ इंटू 100. जे कॅन्सल होऊ शकतं ते कॅन्सल करून टाका. जसं r³ कॅन्सल झालेले आहेत, राईट. आता जे राहिलं त्यांना पुन्हा लिहूयात नेक्स्ट स्टेपमध्ये. 6 आहे इंटू 4 आहे इंटू पाय आहे डिवाइड बाय 4/3चा 3 इथे आला इंटू 24 इंटू √2 आहे इंटू 100. काय कॅन्सल होऊ शकतं, 6 1 6, 6 चोक 24, 6 1 6, 6 4 आर 24. त्याच्यानंतर 4 आणि 4 विल गेट कॅन्सल्ड आउट. मग आपल्याकडे राहिलंय काय, आपल्याकडे उरलेल्या ज्या टर्म्स आहेत ते असणार आहेत पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू π/3 इंटू √2 इंटू 100. π/3 इंटू √2, π/3 इंटू √2, π/3 इंटू √2 कुठे मिळालं होतं का आपल्याला, π/3 इंटू √2 पाहूया आता. π/3 इंटू √2, ओ हो सेम आहे एकदम. हा कोणासाठी होत आहे, एफसीसी साठी होतं ना. एफसीसी साठी पायच्या टर्म्समध्ये π/3√2 मिळालं होतं. तसंच एचसीपी साठी हेक्सागोनल क्लोज पॅकिंग साठी सुद्धा π/3√2च मिळालेलं आहे. याचा अर्थ दोघांची पॅकिंग एफिशियन्सी सेम असणार आहे. सो किती होती पॅकिंग एफिशियन्सी, सॉल्व्ह केल्यानंतर एफसीसीची पॅकिंग एफिशियन्सी किती होती, 74% होती, तीच इथे येणार आहे. जर पॅकिंग एफिशियन्सी 74% आली आहे याचा अर्थ फ्री स्पेस इथे किती असणार आहे, वाईड व्हॉल्यूम फ्री स्पेस किती येणार आहे, 26%, नो डाऊट. सो अशा पद्धतीने आपण तिन्ही चारही युनिट सेलमध्ये पॅकिंग एफिशियन्सी किती येते ते पाहिलंय, बरोबर. आता काय करूयात ना, या सर्वांना आपण कन्क्लूड करूयात म्हणजे एका टेबलमध्ये आपण त्याची मांडणी करून घेऊयात. जेव्हा आपण एक्झामला जातो तेव्हा शॉर्टकटमध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी हवं आहे. म्हणजे इथे मी समजा त्याचा नंबर ऑफ पार्टिकल्स इथे लिहितो झेड, त्याच्याच बाजूला आपण इथे ए त्याचा किती आला होता ते मेन्शन करूयात. त्यानंतर इथे रेडियस, कोऑर्डिनेशन नंबर काय येतो, त्याच्यानंतर पॅकिंग एफिशियन्सी किती होती आणि व्हॉइड व्हॉल्यूम म्हणजे फ्री स्पेस किती होता ते पाहूयात. तर सगळ्यात पहिलं आपण करूयात सिंपल क्युबिक साठी काय आलं होतं. सिंपल क्युबिक साठी नंबर ऑफ पार्टिकल 1 आहे, ए आणि आरचं रिलेशन काय होतं, ए इज इक्वल टू 2r. तर रेडियस काय येणार, ऑब्वियस आहे ना, 2 ला तिकडे घेऊन जावा, a/2 होणार. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे सिंपल क्युबिक साठी, 6. पॅकिंग एफिशियन्सी किती आली होती, 52.4%. तर व्हॉइड व्हॉल्यूम किती येणार, 47.6%. हे झालं सिंपल क्युबिक साठी, एकाच टेबलमध्ये आपण सर्व लिहितो. आता तसंच आपण करूयात बीसीसी साठी, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल साठी. किती असतात नंबर ऑफ पार्टिकल्स, कॉर्नरचा 1, बॉडी सेंटरचा 1, टोटल पार्टिकल 2. रिलेशन बॉडी सेंटर साठी बॉडी डायगोनल होतं, याचा अर्थ काय होणार आहे, √3a इज इक्वल्स टू 4r येणार आहे.
याचाच अर्थ ए इज इक्वल टू काय होणार आहे, 4/√3r होणार आहे. जर रेडियस लिहायचं असतं ना, रेडियसच्या टर्म्समध्ये जर लिहायचं असतं तर काय आलं असतं, रेडियसच्या टर्म्समध्ये काय आलं असतं, देअरफॉर रेडियस इक्वल्स टू काय येईल, √3/4 ए येईल ना, रेडियसच्या टर्म्समध्ये असं येणार. राईट. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो बीसीसीचा, बॉडी सेंटरच्या पार्टिकलला 8 कॉर्नरवाले पार्टिकल टच करतात, 8 येणार. पॅकिंग एफिशियन्सी 68%, वॉइड व्हॉल्यूम 32%. तसंच एफसीसी साठी काय आलं होतं, एफसीसी साठी थोडं ना आपण इथे लाईन प्लेस करूयात, म्हणजे दिसायला ते वेगवेगळं दिसेल आणि कळेल काय चालू आहे. हा टेबल फार महत्वाचा टेबल आहे. आपण जे काय आतापर्यंत शिकलो त्या सर्व गोष्टींना आपण इथे इन्क्लूड करतोय. चला, सिंपल क्युबिक साठी तर आपण सर्व मेन्शन केलं, बॉडी सेंटर साठी केलेलं आहे. आता फेस सेंटर साठी करूया. किती आहेत नंबर ऑफ पार्टिकल्स, 4. रिलेशन काय आलं होतं, फेस डायगोनल घेतला होता ना आपण. फेस डायगोनल म्हणजे काय, √2a इज इक्वल टू 4r होतं. देअरफॉर ए इज इक्वल्स टू काय लिहिलं होतं आपण तिथे, 2√2r आलं होतं. याचाच अर्थ रेडियस काय येऊन जाईल, रेडियस ए अपॉन 2√2 येऊन जाईल, बरोबर. कोऑर्डिनेशन नंबर किती होता याचा, फेस सेंटर्ड. अच्छा, एफसीसी म्हणजे सीसीपी आहे, क्युबिक क्लोज पॅकिंग. पॅकिंग एफिशियन्सी 74%, एम्प्टी व्हॉल्यूम, वॉइड व्हॉल्यूम 26%. आता लास्ट एचसीपी वाला. एचसीपी साठी नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत, 6. रिलेशन काय आलं होतं, ए इज इक्वल टू 2r. त्याची गरज आपल्याला लागली नव्हती, ती वेगळी गोष्ट आहे, पण आलं तर होतं हे 12. ओहो, कोऑर्डिनेशन नंबर सेम, पॅकिंग एफिशियन्सी सेम, राईट. तर हा टेबल तुम्हाला भरपूर कामाला येणार आहे. जे काही आपण आतापर्यंत शिकलो त्या सर्व गोष्टींना आपण या टेबलमध्ये कन्क्लूड केलेलं आहे. क्लिअर आहे. ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे, ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे त्यांची पॅकिंग एफिशियन्सी सेम आली. मोस्ट एफिशियंट हे 2 आहेत, लिस्ट एफिशियंट सिंपल क्युबिक वाला आहे. चला आता काय करूयात, आता क्वेश्चन्स पाहूयात ना, की एक्सरसाइज मध्ये काय काय क्वेश्चन्स दिलेले आहेत किंवा सीईटी मध्ये काय काय क्वेश्चन्स आलेले होते. तर आता आपण वळूयात क्वेश्चनकडे. सो आपण सर्वात पहिले कव्हर करूयात असे क्वेश्चन्स जे कुठे आलेले आहेत, एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत. पहा क्वेश्चन 1 काय दिलेलं आहे त्यांनी. इन अ क्रिस्टल लॅटाइज फॉर्म बाय BCC unit set, the void volume is, void volume किती विचारतायत बीसीसी साठी. मला वाटतं ऑप्शन लिहायच्या आधी तुम्हाला याचा आन्सर आता आला असेल है ना, कारण आत्ताच तर फ्रेश आपण शिकलेलो आहोत याला. गेस करा काय असेल आन्सर. म्हणजे आता तुम्हाला हे पूर्ण पॅकिंग एफिशियन्सी मग त्याला 100 मधून मायनस करायची गरज नाही. आपण आत्ताच पाहिलं, सिंपल क्युबिक साठी पॅकिंग एफिशियन्सी 52.4, बॉडी सेंटर्ड साठी पॅकिंग एफिशियन्सी 68, एफसीसी साठी पॅकिंग एफिशियन्सी 74. जर पॅकिंग एफिशियन्सी एवढी आहे तर वाईड व्हॉल्यूम किती होतं, 47.6, याचं 32, याचं 26 होतं. तर आन्सर काय असणार आहे आपलं, ऑब्विसली 32 ना. बीसीसी साठी वाईड व्हॉल्यूम किती विचारतायत, 32 येणार आहे, म्हणजे याचा ऑप्शन असणार आहे सी. सी ऑप्शन इज करेक्ट. देअरफॉर ऑप्शन सी इज करेक्ट. चला हा एक क्वेश्चन झाला. एमसीक्यू मध्ये एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन दिलेत त्याच्यामध्ये हा एकच क्वेश्चन होता या टॉपिक वरती बेस्ड. आपण आणखीन एक क्वेश्चन पाहूया जो थोडासा थेरॉटिकल आहे. काय विचारतात पहा क्वेश्चन मध्ये, त्याला क्वेश्चन 2 म्हणतो मी. एक्सरसाइज मध्ये तुम्ही शोधू शकता हे क्वेश्चन. ते म्हणतात विच ऑफ द 3 टाइप्स ऑफ पॅकिंग, माझे हे व्हिडिओ पाहताना तुम्ही टेक्स्टबुक समोरच ठेवत जावा तुमचं.
used by metals make the most efficient use of space and which makes least efficient use of space. आत्ताच आपण याच्यावरती डिस्कशन केलं होतं आणि ते डिस्कशन करत असतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मोस्ट एफिशियंट कोण आहे. 74% वाला मोस्ट एफिशियंट FCC होता. FCC म्हणा किंवा CCP म्हणा. आणि लीस्ट एफिशियंट कोण होता? सिंपल क्युबिक ना. का बरं असं होतं? कारण सिंपल क्युबिकमध्ये एफिशियन्सी 52.4% होती, तर FCC किंवा CCP मध्ये 74% होती. BCC दोघांच्या मधली व्हॅल्यू आहे 68%. राईट. चला, तर आता आपण स्टार्ट करूयात पुढचे क्वेश्चन्स जे आपण घेणार आहोत MHT CET चे क्वेश्चन्स. नेक्स्ट पेजवरती घेतो. त्याला एक पेज याला पूर्ण डेडिकेट झालं, तेवढ्याची गरज नव्हती मला. सो क्वेश्चन्स आता आपण पाहूयात. MHT CET PYQs हे क्वेश्चन्स आता आपण पाहू. पहा काय क्वेश्चन दिलेलं आहे त्यांनी. पहिलं CET मध्ये आलेले क्वेश्चन्स या टॉपिकचे. इन अ फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, what is the volume occupied? आता ना तुम्ही म्हणाल सर सोपा क्वेश्चन आहे, आपल्याला येतोच हा क्वेश्चन, कारण आताच आपण पाहिलं किती व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करतो. पण त्यांनी ऑप्शन कसे दिलेत? त्यांनी ऑप्शन काय दिलेत त्याच्यावरून आपण ठरवेल ना की आन्सर काय येणार. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 4/3 पाय आर क्यूब, हे तर एका पार्टिकलचं व्हॉल्यूम झालं. दुसरं ऑप्शन दिलेलं आहे 8/3 पाय आर क्यूब. तिसरं ऑप्शन आहे 16/3 पाय आर क्यूब. आणि डी दिलेला आहे 64/3√3 पाय आर क्यूब दिलेला आहे. पाय नाही आहे त्याच्यामध्ये. आता बघा याच्यात काय होतं, त्यांनी विचारले व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स, किती व्हॉल्यूम ऑक्युपाय झाले हे आपल्याला काढायचं. तर FCC युनिट सेल आहे ना. FCC युनिट सेल म्हणजे झेडची व्हॅल्यू, नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? 4. सो व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स किती येते पहा. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्सचा फॉर्म्युला काय आहे? किती आहे? झेडची व्हॅल्यू किती आहे आणि मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ स्पिअर किती आहे. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आहे? झेडची व्हॅल्यू 4 आहे आणि व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काय येतं? 4/3 पाय आर क्यूब. सो आन्सर काय येऊन जाईल? 16/3 पाय आर क्यूब येईल. म्हणजेच ऑप्शन सी, 16/3. देअरफॉर ऑप्शन सी इज करेक्ट. पॅकिंग एफिशियन्सी नाही विचारली त्यांनी, जेवढे पार्टिकल्स त्याच्यामध्ये त्यांनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केले ते व्हॉल्यूम ऑक्युपाय केले. 16/3 आलं कारण झेडची व्हॅल्यू 4 आहे. हा क्वेश्चन 2016 ला CET मध्ये आला होता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन 2, पर्सेंटेज ऑफ फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजेच वाईड व्हॉल्यूम. पर्सेंटेज ऑफ फ्री स्पेस in cubic close packed structure and in body centered packed structure, दोघांसाठी विचारलंय. बॉडी सेंटर्ड पॅक्ड स्ट्रक्चर, क्युबिक क्लोज पॅक्ड म्हणजे काय? FCC. बॉडी सेंटर पॅक म्हणजे काय? BCC. किती येणार आहे? वॉइड व्हॉल्यूम सांगितलंय, फ्री स्पेस सांगितलंय, आर रिस्पेक्टिव्हली म्हणजे पहिलं FCCच सांगायचंय. आणि हा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे CET 2020 मध्ये. काय काय दिले पहा ऑप्शन्स. 32% अँड 48%. ऑप्शन बी दिलेला आहे 48% अँड 26%. ऑप्शन सी काय दिलेला आहे 30% अँड 26%. आणि ऑप्शन डी काय आहे 26% अँड 32%.
तर आन्सर लिहिण्यासाठी आपल्याकडे एक बेसिक इन्फॉर्मेशन आहेच, सिम्पल क्युबिक, BCC असो किंवा FCC और CCP असो, पॅकिंग एफिशियन्सी 52.4, 68% आणि याच्यामध्ये होती 74%. मग वॉइड व्हॉल्यूम फ्री स्पेस किती होता? 47.6, 32% आणि 24. आपल्याला कोणते कोणते हवेत बरं याच्यामधले? BCC हवं आहे. BCCचं वॉइड व्हॉल्यूम किती आहे? 32. इथे 24 नसणार आहे, सॉरी, इथे काय येणार आहे? 26. आणि FCCचं किती असणार आहे? 26. पहिलं कोणाचं हवं आहे? क्युबिक क्लोथचं हवं आहे, म्हणजे FCCचं हवं आहे 26. तर पहिलं 26 इथेच दिलेलं आहे आणि दुसरं 32 दिलेलं आहे, म्हणजे आपला जो ऑप्शन आहे तो डी करेक्ट असणार आहे. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट. सोपे क्वेश्चन्स आहेत. तुमच्या व्हॅल्यू लर्न झाल्या असतील. आता सतत आपणच या व्हिडिओमध्ये 3-4 वेळा या व्हॅल्यूज पाहतो आहोत, म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या व्हॅल्यू लर्न झालेल्या आहेत, डोक्यात फिट झालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय पहा, क्वेश्चन 3. व्हॉट इज द पॅकिंग एफिशियन्सी ऑफ सिल्वर मेटल? हा थोडा वेगळा विचारला. ऑफ सिल्वर मेटल इन इट्स युनिट सेल. सिल्वर मेटलची जी काही पॅकिंग असेल त्याची पॅकिंग एफिशियन्सी किती असेल, म्हणजे आपल्याला याच्यात ही इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे की सिल्वर मेटल कोणत्या युनिट सेलमध्ये पॅकिंग करतो, कशा प्रकारची पॅकिंग आहे. आणि मागच्याच व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे की सिल्वर झालं, कॉपर झालं, झिंक झालं, Fe झालं, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची पॅकिंग असते हे आपण लास्ट व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे. तर आठवतंय कोणती पॅकिंग एफिशियन्सी, कोणतं पॅकिंग क्रिस्टल स्ट्रक्चर असतं? सिल्वर क्रिस्टलाइजेस इन FCC युनिट सेल. FCC असतो सिल्वर. तर FCC आहे, तर FCC ची पॅकिंग एफिशियन्सी किती आहे? देअरफॉर पॅकिंग एफिशियन्सी ऑफ FCC इज 74%. सो पुन्हा ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन असणार. सो हा जो सॉलिड स्टेट चॅप्टर आहे याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स, त्याच्यानंतर पॅकिंग एफिशियन्सी कशी आहे, किंवा पार्टिकल्सची पॅकिंग होते कशी, लास्ट व्हिडिओमध्ये जे आपण पाहिलं, म्हणजे हा जो डिफिकल्ट पार्ट आहे ना या चॅप्टरचा, तो आपण फार सोप्या पद्धतीने आपल्या या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे. सगळ्या मराठी विद्यार्थ्यापर्यंत आपला चॅनल पोचवा, हे व्हिडिओज पोचवा. अगदी डिफिकल्ट टू डिफिकल्ट कन्सेप्ट आपण केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये इझी करून सांगत असतो. तुम्हाला ज्या ज्या कन्सेप्टची गरज आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जावा की सर आपली जी दुसरी कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री म्हणून लेक्चर सिरीज चालते त्याच्यामध्ये त्या कन्सेप्टला मी डिटेलमध्ये सॉल्व्ह करून घेत जाईल. इथे ही जी मी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे चॅप्टर वाईज, याच्यामध्ये आपण बोर्ड एक्झामचे क्वेश्चन्स, CETचे क्वेश्चन्स आणि पूर्ण चॅप्टरच आपण याच्यामध्ये शिकवत आहोत. तर याचा पुरेपूर फायदा महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या कॉलेजच्या मित्रांना, प्रत्येकाला हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा चॅनल मोठा होईल, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल आणि जास्तीत जास्त फायदा आपल्या मराठी विद्यार्थ्यांना मिळेल. कारण केमिस्ट्री हा एक बल्क स्कोर देणारा सब्जेक्ट आहे. ज्याचा केमिस्ट्रीमध्ये स्कोर चांगला आला ना, केमिस्ट्री हा सगळ्यात सोपा सब्जेक्ट मानला जातो, ज्याचा केमिस्ट्रीत स्कोर चांगला आला तो मग फिजिक्समध्ये, ज्याचा बेस स्कोर चांगला बनलाय ना तो मग फिजिक्स आणि मॅथ्समध्ये आणखीन चांगले मार्क्स मिळून त्याचा स्कोर पुढे वाढत जातो. सो सबस्क्राईब करा, लाईक करत राहा, शेअर करत राहा हा चॅनल. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.